Good afternoon, students. Today we are discussing our last 2 points from the module number 1. First point we are going to discuss is the ideology, philosophy of the jurisprudence and the common law. So these are the 2 points. Second is common law and first is ideology, philosophy of the jurisprudence. हा विषय थोडासा वेगळा आहे. तुमच्या इंजिनिअरिंग स्टुडंटना तर खूपच वेगळा वाटेल हा विषय, पण आपल्याला ज्युरिस्प्रुडन्सचा अभ्यास का करायचा, तर ह्याचं मुख्य कारण असं आहे की फर्स्ट ऑफ ऑल आय विल क्लॅरिफाय यू द व्हॉट इज द मीनिंग ऑफ द ज्युरिस्प्रुडन्स. थोडक्यात न्यायशास्त्र और नॉलेज सायन्स और स्किल ऑफ द लॉ, म्हणजे लॉचं शास्त्र. जसं आपली नेहमी अनेक शास्त्र असतात सगळ्या गोष्टीची, म्हणजे सगळ्या गोष्टी त्या लागू होतात. आता इवन स्वयंपाकघरात जर स्वयंपाक करायचा तर एक स्वयंपाकाचं एक शास्त्र असतं. तसं प्रत्येक गोष्टीचं एक फोटोग्राफीचं एक शास्त्र असेल, टीचिंगचं एक शास्त्र असेल. अशी जी देर आर व्हेरियस सायन्सेस दॅट दिस इज नेम एज ज्युरिस्प्रुडन्स, दॅट इज द सायन्स of the law. So what is the ideology and philosophy of the jurisprudence? So first of all I will give you the introductory part of jurisdiction. First I will read and I will explain in Marathi to you, so that it should be the clarify the meaning of the jurisprudence, because this subject is somehow different, and especially for the engineering students. The word jurisprudence has been derived from the Latin word jurisprudentia. What is the from which it is derived? Jurisprudentia. Jurisprudence, this word is derived from the Latin word. तुम्हाला माहीत असेल, म्हणजे किंवा इथनं पुढं तुम्हाला कळेल, बरेचसे जे शब्द आहेत लीगल मिनिंगचे, त्याचं मूळ उगमस्थान कुठलं आहे, तर लॅटिन वर्ड, फ्रेंच वर्ड, जर्मन वर्ड याच्यापासून ते डिराईव्ह झालेले आहेत. तर वर्ड ज्युरिस्प्रुडन्स हा लॅटिन वर्ड ज्युरिस्प्रुडेन्शिया ह्याच्यापासून ज्युरिस्प्रुडन्स असं झालेलं आहे. तर व्हॉट इज मीन्स विथ ज्युरिस्प्रुडेन्शिया, विच मीन्स नॉलेज ऑफ लॉ. ज्युरिस्प्रुडेन्शिया means the knowledge of law. The word juris means law and prudentia means knowledge, science or skill. Thus the jurisprudence signifies knowledge or science of the law and its application. What is mean by? So आपण उगमस्थान बघितलं, ज्युरिस्प्रुडन्सचा अर्थ आपल्याला लक्षात आला, जो लॅटिन वर्ड ज्युरिस्प्रुडेन्शियापासून ज्युरिस्प्रुडन्स हा वर्ड तयार झालेला आहे. दॅट इज मीन नॉलेज ऑफ लॉ. अँड देन द वर्ड ज्युरिस मीन्स लॉ. ज्युरिस मीन्स लॉ. म्हणून ज्युरिस्ट लोक म्हणजे कोण, लॉचे अभ्यासक, त्यांना काय म्हटलं जातं, ज्युरिस्ट, बिकॉज ज्युरिस मीन्स लॉ. अँड प्रुडेन्शिया मीन्स नॉलेज, कशाचं, लॉचं, नॉलेज, सायन्स और स्किल. तर लक्षात आलं तुम्हाला, एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल काय पाहिजे, त्याचं नॉलेज पाहिजे त्या विषयाचं. देन वी हॅव टू गो टू द सायन्स, याच्यामागचं शास्त्र काय आहे, अँड त्यामध्ये आपण स्किल मिळवणार. सो द प्रुडेन्शिया मीन्स नॉलेज, सायन्स अँड लॉ. सो ज्युरिस्प्रुडन्स मीन्स द नॉलेज, स्किल और सायन्स ऑफ द लॉ. थोडक्यात तुमच्या लक्षात आलं की कायद्याचं, आता हे लक्षात घ्या, दिस इज नॉट अ स्टडी ऑफ पर्टिक्युलर ॲक्ट. मीन्स सपोज देर इज अ इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, देर आर व्हेरियस रूल्स अबाउट द कॉन्ट्रॅक्ट्स अँड कॉन्ट्रॅक्च्युअल रिलेशन अँड कॉन्ट्रॅक्च्युअल राईट्स. Second is Indian Penal Code. It deals with the criminal offences. There are the punishment provision, procedural part. So there are various laws. Cyber law तुमचा,
Cyber law deals with the e-related, that is electronic related law. So there is a provision of offenses, you know, the hacking and such types of the offenses. These are deal with the cyber law, deals with cyber law. So there are various laws. They deal with a particular act. त्यामध्ये प्रोव्हिजन कसली असते? इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये कॉन्ट्रॅक्टशी रिलेटेड प्रोव्हिजन असते. इंडियन पिनल कोडमध्ये क्रिमिनल ऑफेन्सची प्रोव्हिजन असते. सायबर लॉमध्ये सायबर रिलेटेड इलेक्ट्रॉनिक रिलेटेड लॉची प्रोव्हिजन असते आणि रूल्स असतात. बट ज्युरिस्प्रुडन्स कवर्स ऑल दी लॉज, म्हणजे सगळ्या कायद्यांचं. ज्युरिस्प्रुडन्स इज नॉट अ पर्टिक्युलर ॲक्ट. दिस इज नॉट, हा एक विशिष्ट कायदा नाही आहे. ज्युरिस्प्रुडन्स हा कायदाच नाही आहे मुळात, तर कायद्याचा अभ्यास आहे फक्त. त्यामुळं इट डील्स विथ द ऑल लॉज. व्हॉट आर द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ द लॉ, why the provision is made, and what are the basic fundamental rules of the law. सो हा एक कायद्याचा इन जनरल अभ्यास आहे, हा एक पर्टिक्युलर कायदा नाही. आता इन जनरल अभ्यास करताना आपण असं बघू की ज्युरिस्प्रुडन्स इज द स्टडी ऑफ फंडामेंटल प्रिन्सिपल्स ऑफ लॉ. म्हणजे ज्युरिस्प्रुडन्स हा कसला अभ्यास आहे? त्यामध्ये सगळ्या कायद्याची जी बेसिक प्रिन्सिपल्स आहेत, बेसिक सगळ्या कायद्याची, विशिष्ट कायद्याचा हा अभ्यास नाही. दिस अप्लाइज टू ऑल लॉज. मग त्याच्या फंडामेंटल मीन्स, यू नो द meaning of fundamental means basic. A very base of the study of law is related. So jurisprudence is the study of fundamental principles of law. म्हणजे कायदे बनवताना बेसिक तत्व कुठली आम्ही वापरलेली आहेत, ह्या सगळ्याचा अभ्यास ज्युरिस्प्रुडन्समध्ये. इट इज एन इन्व्हेस्टिगेशन ऑफ एसेन्शियल प्रिन्सिपल्स ऑफ लॉ अँड लिगल सिस्टीम. मग याच्यात काय आहे? एसेन्शियल प्रिन्सिपल्स आहेत लॉची, म्हणजे कायदा बनवताना, कायद्याची अंमलबजावणी करताना एक बेसिक प्रिन्सिपल्स विचारात घेऊन कायदा केला जातो. तुम्हाला हे माहीत आहे की कायदा हा कशासाठी असतो? जस्टिससाठी. म्हणजे तुम्हाला जर न्याय मिळवायचा असेल तर दुसऱ्या पार्टीनी कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे. म्हणजे समजा तुमच्या प्रॉपर्टीमध्ये तुमचा हिस्सा आहे आणि तुमचा भाऊ तुम्हाला देत नाही आहे, तर इथं तुमचा लिगल राईट इन्फ्रिंज झाला. मग म्हणून तुम्ही कुठं जाणार? कोर्टात जाणार. कशासाठी? जस्टिस, फॉर द डिमांड ऑफ जस्टिस. सो मग कायदा हे काय आहे? शेवटी न्याय मिळवण्याचं एक डिव्हाइस आहे. न्याय आपल्याला मिळवायचा असेल तर पहिला कायदा पाहिजे, म्हणजे कायद्याचं व्हायोलेशन केलं हे आपल्याला सिद्ध झालं पाहिजे. तर देर मस्ट बी अ बेसिक कायदा पाहिजे. आता उदाहरणार्थ एखाद्या माणसाने मर्डर केला, आता कुठल्या कायद्याचं उल्लंघन केलं? इंडियन पिनल कोड. इंडियन पिनल कोडप्रमाणे त्यांनी गुन्हा केला म्हणून त्याच्यावर ॲक्शन घेतली जाते. म्हणजेच जर आपल्याला न्याय मिळवायचा असेल तर तिथं आधी कायदा पाहिजे. या कायद्यामध्ये ह्या शेवटी उद्दिष्ट हे जस्टिस साध्य करण्यासाठी कुठली बेसिक प्रिन्सिपल्स वापरली पाहिजेत, या सगळ्याचा स्टडी म्हणजे ज्युरिस्प्रुडन्स. नाव देर आर डिफरंट लॉज. आय हॅव ऑलरेडी मेन्शन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, सेल ऑफ गुड्स ॲक्ट, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट. हे जे वेगळे कायदे आहेत, पर्टिक्युलर कायदे, तर ते जे कायदे आहेत त्याच्यामध्ये काय आहे? त्या विषयाचे रूल्स आहेत आणि कायद्याच्या प्रोव्हिजन आहेत. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, सेल ऑफ गुड्स ॲक्टमध्ये वस्तू विक्रीचा कायदा आहे. नंतर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी म्हणजे एक लक्षात ठेवा सहज जाता सेल ऑफ गुड्स ॲक्ट हा कशासाठी? मुव्हेबल वस्तूसाठी. आणि ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट कशासाठी आहे? तर इममुव्हेबल वस्तू, म्हणजे आपण जमिनीचं खरेदीपत्र करतो, नंतर फ्लॅटचं खरेदीपत्र करतो, शेतजमीन विकत घेतो. हे ह्याचा कायदा कुठला आहे? ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट. आणि मुव्हेबल वस्तू जेव्हा विकतो, म्हणजे आपण TV विकत घेतला,
फर्निचर विकत घेतलं, मोबाईल विकत घेतला, त्याला कुठला कायदा आहे? सेल ऑफ गुड्स ॲक्ट. आता हे सगळे कायदे जे आहेत त्यामध्ये पर्टिक्युलर विषय आणि पर्टिक्युलर विषयासंबंधीचे कायदे बनवलेले आहेत. मग ज्युरिस्प्रुडन्स काय करतो? ज्युरिस्प्रुडन्स हा तर मुळात कायदाच नाही आहे, तर ते एक शास्त्र आहे. हे सगळे कायदे बनवताना कुठली बेसिक प्रिन्सिपल्स वापरली गेली तर ह्यासाठी ह्याचं जे शास्त्र आहे दॅट इज ज्युरिस्प्रुडन्स. सो व्हाईल द ज्युरिस्प्रुडन्स डज नॉट कन्सिस्ट एनी सच सेट ऑफ रूल्स. आता ह्यामध्ये कुठल्या कायद्याच्या प्रोव्हिजन असतात, सेक्शन वाईज असतात, सेक्शन नंबर अमुक, सेक्शन नंबर अमुक. प्रत्येक कायद्याचे सेक्शन वेगळे असतात, कमी जास्त असतात, नंबर असतात. म्हणजे आपण तो सेक्शन रिफर करतो. जसं आपण बघितलं कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्याला आर्टिकल म्हणतात आणि सगळ्या कायद्याचे असतात ते सेक्शन असतात. मग आता ज्युरिस्प्रुडन्स हा कायदा नाही, ते एक शास्त्र आहे सगळ्या कायद्याचं. त्यामुळे तिथं असं सेक्शन वाईज प्रोव्हिजन नाहीत, तर सेट ऑफ रूल्स नाहीत त्याच्यामध्ये. तर ज्युरिस्प्रुडन्स इज नॉट कन्सर्न विथ अ पर्टिक्युलर रूल बट वी आर कनेक्टेड विथ स्टडी ऑफ नेचर ऑफ लीगल रूल्स. मग त्यामध्ये रूल्स कुठले आहेत? ज्युरिस्प्रुडन्समध्ये सेक्शन वाईज हा कायदा नव्हे, तर त्याच्यामध्ये कुठले आहेत? लीगल रूल्स. ज्युरिस्प्रुडन्स इज अ स्टडी ऑफ लीगल रूल्स. मीनिंग ऑफ लीगल कन्सेप्ट. कन्सेप्ट मीन्स मी आत्ता जे तुम्हाला करते मी तुम्हाला कायद्यातले कन्सेप्ट्स क्लिअर करून देत आहे. तर दिस इज अ स्टडी ऑफ लीगल रूल्स, मीनिंग ऑफ लीगल कन्सेप्ट अँड एसेन्शियल फीचर ऑफ लीगल सिस्टीम. लीगल सिस्टीम मीन्स ही न्याय प्रक्रिया जी आहे, कायद्याची जी एन्फोर्समेंट केली जाते, ह्या सगळ्याचा स्टडी म्हणजे ज्युरिस्प्रुडन्स. म्हणजे हा पर्टिक्युलर ॲक्टच नव्हे, त्यामुळे त्या प्रोव्हिजन आहेत. जनरल सगळे लीगल सिस्टीमचे रूल किंवा रूल्स कसले आहेत, तर लीगल रूल्स आहेत त्याच्यामध्ये जे ॲप्लिकेबल टू ऑल लॉज. देन ज्युरिस्प्रुडन्स कन्सिस्ट ऑफ फिलॉसॉफी ऑफ लॉ. व्हॉट इज मीन बाय फिलॉसॉफी? तत्त्वज्ञान. मग कायद्याच्या मागचं तत्त्वज्ञान काय आहे? प्रत्येक गोष्टीच्या मागे एक तत्त्वज्ञान असतं की नाही, तसं मग ज्युरिस्प्रुडन्स हे काय आहे? इट इज अ फिलॉसॉफी ऑफ लॉ. इट डील्स विथ लॉ फ्रॉम अ फिलॉसॉफिकल पॉईंट. याचा अभ्यास आपण कसा करतो? कायद्याचा फिलॉसॉफिकल अँगलनी विचार ह्या ज्युरिस्प्रुडन्समध्ये केलेला आहे. तर ह्या तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने म्हणजे काय तत्त्व असेल, काय ही वापरली असतील, तर ज्युरिस्प्रुडन्स डज नॉट हॅव प्रॅक्टिकल ॲप्लिकेंट. असं का म्हटलं आहे बघा. याचा अर्थ तुम्हाला मुद्दाम क्लॅरिटीसाठी मुद्दाम आज मी मराठीमध्ये जास्त बोलते आहे, कारण अदरवाईज हा खूप डिफिकल्ट आहे काय म्हणजे हा जो अभ्यास आहे. तर त्यांनी काय म्हटलं आहे की ज्युरिस्प्रुडन्स डज नॉट हॅव प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन. असं का म्हटलं आहे? प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन म्हणजे काय सांगा. समजा तुम्ही दोन व्यक्तीमध्ये कॉन्ट्रॅक्ट केलं, त्यामध्ये तुम्ही टर्म्स अँड कंडिशन सगळ्या रिड्यूस करता. आता टर्म्स अँड कंडिशन्स याला तुम्ही बाइंडिंग व्हॅल्यू आहे. आता समजा एखाद्या पार्टीनी त्यातल्या शर्ती अटी ज्या असतात, तुम्ही ठरवता ज्या अटी, त्याचा भंग केला. मग तुम्ही आता काय करणार? तुम्ही कोर्टामध्ये जाणार की यांनी कराराचा भंग केला आणि मला नुकसान भरपाई द्यावी असं. तर त्यामुळं मग किंवा दुसरा आपण बघितला सायबर ऑफेन्स. सायबर ऑफेन्स जर केला तर तुम्ही आता तुम्हाला माहिती आहे सगळ्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये तरी इवन आपल्या सांगलीमध्ये सुद्धा आहे सायबर पोलीस स्टेशन आहे. तिथं जाल, तिथनं केस होईल. म्हणजे जो विषय पर्टिक्युलर ज्या कायद्यातला तो विषय आहे त्या संदर्भात तुम्ही त्या कायद्याखाली हे न्याय मागणार. पण ह्यामध्ये तसं आहे का? कारण हा पर्टिक्युलर कायदाच नसल्यामुळं त्याला असं म्हटलं गेलं आहे की इट हॅज नो प्रॅक्टिकल इफेक्ट. बट इन फॅक्ट लक्षात घ्या, प्रॅक्टिकल नाही म्हणजे तुमच्या कुठली सोल्युशन यात नाही आहेत. तुमचा जो विषय आहे, समजा आता हिंदू मॅरेज ॲक्ट, डायव्होर्स घ्यायचा आहे तर तुम्ही हिंदू मॅरेज ॲक्ट खाली केस करणार. तसं ह्यामध्ये नाही, कारण ह्यामध्ये काय आहे
हा सगळ्या कायद्याचा अभ्यास आहे. मग त्यामुळं ज्युरिस्प्रुडन्स खाली आम्ही ही केस केली आहे असं होऊ शकतच नाही, कारण हा पर्टिक्युलर कायदाच नाही. बाकीचे कायदे कसे आहेत, त्या त्या विषयाचे कायदे, त्या खाली रेमेडी, लिगल रेमेडी. म्हणून ह्याला काय म्हटलंय, ज्युरिस्प्रुडन्स हॅव नो प्रॅक्टिकल इफेक्ट. पण तो प्रॅक्टिकल इफेक्ट कसा आहे, तर मुळात प्रत्येक कायद्याचा अभ्यास करताना त्या म्हणजे आता तुम्ही यू आर नॉट लॉ स्टुडंट्स, आय नो व्हेरी वेल, पण आता LLBचे स्टुडंट आहेत, पुढे ते लॉयर्स होतील, तर त्यावेळी किंवा तुम्हीसुद्धा क्युरिओसिटी म्हणून आता हे तुम्ही इलेक्ट केलेलं आहे सब्जेक्ट, तर त्यामुळे कदाचित तुम्हाला इंटरेस्ट क्रिएटसुद्धा होईल तुमच्या माइंडमध्ये, मे बी. तर जर तुम्ही केवळ इंटरेस्ट म्हणून इंजिनियर झाल्यावर ॲक्च्युली रिलेटेड लॉचा अभ्यास सुरू केलात, म्हणजे तुम्ही फॅक्टरी काढली किंवा फॅक्टरी असेल तर तुम्हाला लेबर लॉ तुम्हाला कळले पाहिजे, किंवा तुम्ही कंपनी काढली तुम्हाला कंपनी लॉची डिटेल माहिती पाहिजे, किंवा तुम्ही एखादी इंडस्ट्री काढली तरी तुम्हाला लेबर लॉ माहीत पाहिजे. थोडक्यात कायदा हा विषय असा आहे की प्रत्येकाचा त्याच्याशी कन्सर्न येतो आणि त्याचा अभ्यास करावा लागतो. नॉट ॲज अ स्टुडंट, LLBच्या मुलांना स्टुडंट म्हणून पुढं लॉयर म्हणून अभ्यास करावा लागतो, पण इथं जर लॉचा अभ्यास करताना जर आपण ह्याच्या मागं काय थॉट असेल, हा कायदा बनवताना पर्टिक्युलर समजा तुम्ही लेबर लॉशी करताय, काय थॉट असेल, काय बेसिक प्रिन्सिपल्स असतील याच्या मागं, हा सगळा जर अभ्यास म्हणजे जर तुम्ही आधी ज्युरिस्प्रुडन्सचा अभ्यास केलात आणि नंतर कायदे वाचायला जर लागलात तर ते तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने समजतात. म्हणून जरी ज्युरिस्प्रुडन्सला असं म्हटलं जातं की इट हॅज नो प्रॅक्टिकल इफेक्ट, बट ह्याला फार मोठा इफेक्ट आहे. लक्षात आलं, कुठलाही कायद्याचा अभ्यास करताना ज्युरिस्प्रुडन्सच्या अँगलनी तुम्ही जर अभ्यास केला तर तो कायदा जास्त तुम्हाला लक्षात येतो. म्हणून प्रॅक्टिकल म्हटलं तर नाही का प्रॅक्टिकल, कारण हा कायदा नव्हे, त्याच्याखाली आम्ही कुठल्याही कोर्टात जाऊ शकत नाही, काही नाही. पण कायद्याचा अभ्यास करताना मात्र ज्युरिस्प्रुडन्सचा फार उपयोग होतो. प्रत्येक कायद्याच्या मागं, प्रत्येक प्रोव्हिजनच्या मागं काय बेसिक थॉट असेल याचा तुम्ही विचार करायला खूप चालना मिळते, कारण हे मुळात सायन्स ऑफ अ लॉ. Then jurisprudence tries to define general and more comprehensive features of all those concepts. In general, आता काय आहे, जे एमिनंट ज्युरिस्ट आहेत वेगवेगळे, प्रत्येकाचं कुठल्याही गोष्टीचा अर्थ लावण्याचा एक ॲप्रोच वेगळा वेगळा असतो, म्हणजे बेसिक तेच पण ॲप्रोच. तर ज्युरिस्प्रुडन्सची जी डेफिनेशन जी आहे ती वेगवेगळ्या ज्युरिस्टनी केलेली आहे. ती आता कशी आहे पहा. एलियन म्हणजे ही सगळी नावं आहेत. आता एक लक्षात घ्या, ज्युरिस्प्रुडन्स हा विषय आपल्या भारतापुरता मर्यादित नाही आहे, कारण प्रत्येक देशात कायदे आहेतच, त्यामुळे ज्युरिस्प्रुडन्सचा अभ्यास हा सर्व देशाला लागतोच. तर त्यांनी डेफिनेशन काय केली बघा. ज्युरिस्प्रुडन्स ॲज द सायंटिफिक सिंथेसिस म्हणजे एकीकरण, एकत्र करणे ऑफ द एसेन्शियल प्रिन्सिपल ऑफ लॉ. म्हणजे ज्युरिस्प्रुडन्समध्ये काय केले, सगळी लिगल प्रिन्सिपल्स आहेत, बेसिक प्रिन्सिपल्स आहेत कायद्याची, ती एकत्र केली, अशी एलेनची डेफिनेशन आहे. दुसरी हॉलंड म्हणून आहे, त्या हॉलंडनी काय डेफिनेशन केली आहे पहा. हॉलंड डिस्क्राइब्स ज्युरिस्प्रुडन्स ॲज द फॉर्मल सायन्स ऑफ पॉझिटिव्ह लॉ. फॉर्मल सायन्स ऑफ पॉझिटिव्ह लॉ म्हणजे काय ना, फॉर्मल सायन्स म्हणजे औपचारिक शास्त्र आहे हे पॉझिटिव्ह लॉचं. देन उल्पियन डिफाईन ज्युरिस्प्रुडन्स ॲज द नॉलेज ऑफ थिंग डिव्हाइन अँड ह्युमन, द सायन्स ऑफ द जस्ट अँड अनजस्ट. मग कायदा काय म्हणतो, योग्य काय अयोग्य काय. योग्य आहे ते कायद्याला संमत आहे, अयोग्य गोष्टी केल्या तर तुम्हाला पनिशमेंट मिळेल. म्हणून हा त्याचा अभ्यास आहे, व्हॉट इज जस्ट अँड व्हॉट इज अनजस्ट. आपण कुठल्या बेसिसवर म्हणतो तू योग्य वागला, कायद्याला धरून वागलं तर योग्य, कायद्याचं उल्लंघन केलं तर अनजस्ट. सो दिस इज द स्टडी. देन सामन इज अ व्हेरी एमिनंट ज्युरिस्ट, खूप फेमस आहे, त्याचा खूप कायद्याचा अभ्यास होता. त्याने डिफाईन काय केलं बघा. ज्युरिस्प्रुडन्स इज द सायन्स ऑफ लॉ, शास्त्र आहे हे, न्यायशास्त्र.
असं म्हटलं जातं थोडक्यात. लॉ मीन्स द लॉ ऑफ लँड ऑर सिव्हिल. मात्र लॉ म्हणजे कुठला? प्रत्येक देशाचे कायदे वेगळे आहेत ना. लॉ ऑफ लँड म्हणजे आपल्या देशाचा कायदा आणि सिव्हिल लॉ याचा अभ्यास, याचं सायन्स असं ज्युरिस्प्रुडन्स. देर आर व्हेरियस डेफिनेशन्स. आपण डेफिनेशन का करतो सांगा? मुळात डेफिनेशन्स आपण कशासाठी करतो? तर त्या गोष्टीचा नेमका प्रिसाइज आपल्याला त्याचा अर्थ कळण्यासाठी. व्हॉट इज द प्रिसाइज मिनिंग? नेमका अर्थ कळण्यासाठी आपण डेफिनेशन करतो. सो देर आर जर आपण वेगवेगळ्या, इफ वी गॉन थ्रू दी व्हेरियस डेफिनेशन, आपल्याला त्या गोष्टीचा अर्थ अधिक समजत जातो. देन in this sense it includes three kinds of jurisprudence. According to the Samman, there are three types of jurisprudence. What is first? Expository or systematic. What is mean by expository or systematic? Which deals expository or systematic, which deals with the contents of actual legal system. म्हणजे आपली ही जी न्यायव्यवस्था आहे त्यामध्ये नेमकं काय आहे ह्याचा अभ्यास म्हणजे एक्सपोजिटरी ऑर सिस्टमॅटिक ज्युरिस्प्रुडन्स. आता तो जो कायदा आहे त्या वेळेचा कायदा, त्या वेळेचं म्हणजे तो जुना कायदा असेल, नवा कायदा असेल, इवन फ्युचरमध्ये होणारा कायदा असेल, तर त्याचं ॲक्च्युअल लिगल सिस्टीम काय आहे याचा अभ्यास मीन्स सिस्टमॅटिक. Then what is the second kind of jurisprudence? Legal history, which is concerned with a legal system, its process of historical development. म्हणजे आज जी न्यायव्यवस्था आहे आपल्या इथे ती पार वेद काळापासून त्याचा न्यायव्यवस्था तर होतीच ना पूर्वी. तुम्हाला कदाचित माहीत असेल, खूप पूर्वीच्या काळामध्ये शिक्षा काय होत्या? चाबकाचे फटके मारणे किंवा एखाद्याचा हात कापून टाकणे, अशा हार शिक्षा होत्या. म्हणजे न्याय देण्याची पद्धत पूर्वापार चालूच आहे. पण त्यामध्ये इतकं इतिहास जर आपण बघितला तर लॉ स्टुडंटना हा अभ्यास आहे लीगल थेरी. म्हणजे आत्ताची लीगल सिस्टीम आपल्याला कुठलंही आजचं स्वरूप दिसतं त्याच्यामागं खूप हिस्ट्री असते. तशी लीगल सिस्टीमचा हा अभ्यास म्हणजे कशी त्यावेळी कशी डेव्हलपमेंट्स होत गेल्या, पद्धती कशा बदलल्या, ॲप्रोचेस कसे बदलले, बेसिक प्रिन्सिपल्स कशी बदलली, तर त्याचा अभ्यास म्हणजे लीगल हिस्ट्री. देन द सायन्स ऑफ व्हॉट इज थर्ड काइंड ऑफ ज्युरिस्प्रुडन्स? द सायन्स ऑफ लेजिस्लेशन. लेजिस्लेशन मीन कायदा. The purpose of which is to set forth law as it ought to be. It deals with ideal future of the legal system and with the purpose for which it exists. म्हणजे सध्या हा कायदा कशासाठी लागू आहे, फ्युचरमध्ये तो कसा डेव्हलप व्हायला पाहिजे, हा अभ्यास म्हणजे सायन्स ऑफ लेजिस्लेशन, कायद्याचे शास्त्र. तर देर आर थ्री काइंड्स ऑफ ज्युरिस्प्रुडन्स अकॉर्डिंग टू सामन. First is expository or systematic. Second is legal history. Then what is third one? The science of legislation. Jurisprudence in the technical sense. तुम्ही टेक्निकल स्टुडंट आहात ना सगळे, तुम्ही याला टेक्निकल मिनिंग बघा. Jurisprudence in the technical sense is the science of the first principles of civil law. म्हणजे फर्स्ट प्रिन्सिपल काय तत्व आहेत हा कायदे करतानाची. Thus, the study of jurisprudence includes the definitions of law. मग ह्यामध्ये काय आहे सांगा? कायद्याची व्याख्या, लीगल थेरीज, सोर्सेस ऑफ लॉ, आपण शिकलोय सोर्सेस ऑफ लॉ, सोर्सेस ऑफ लॉ अँड स्टडी ऑफ सर्टन लीगल कन्सेप्ट लाईक राईट्स, ड्युटीज, रॉंग. म्हणजे काय माहिती का, ह्यात मग ज्युरिस्प्रुडन्समध्ये ओव्हरऑल अभ्यास कशाचा आहे तर डेफिनेशन्स ऑफ लॉ, लीगल थेरीज, सोर्सेस ऑफ लॉ इन जनरल हे सगळे आहेत. आणि स्टडी ऑफ सर्टन लीगल कन्सेप्ट. आता लीगल कन्सेप्ट म्हणजे काय बघा. व्हॉट इज मीन बाय राईट. आता जनरली आपण काय म्हणतो, राईट मीन्स हक्क, नंतर रॉंग म्हणजे चुकीचे, ओनरशिप म्हणजे मालकी, पजेशन म्हणजे ताब्यात असणे आपल्या, पर्सन म्हणजे व्यक्ती असं आपण म्हणतो,
ऑब्लिगेशन, लायबिलिटी, ह्या सगळ्याचे लिगल कन्सेप्ट काय आहे. म्हणजे आता पर्सन आपण म्हटलं तर आपण व्यक्ती म्हणतो, पण कायदा काय म्हणतो पर्सनमध्ये कोण कोण येतं. कंपनी येते. कंपनी इज अ सेपरेट लिगल एंटिटी, ती पण पर्सनमध्ये मोडते. तर ह्या कायद्याचा आता राईट म्हटलं तर कुठला कायदेशीर हक्क. नंतर रॉंग म्हणजे काय सांगा, जे कायद्याला मान्य नाही दॅट इज रॉंग. अशा या वेगळ्या वेगळे कन्सेप्ट्स आहेत. आपण हे मोगमात वापरतो सगळे शब्द, पण त्याचा लिगली काय काय मिनिंग आहे, म्हणजे कायद्याच्या परिभाषेत व्हॉट इज मीन बाय राईट. राईट मीन्स लिगल राईट. असं सगळ्याचा अभ्यास म्हणजे ज्युरिस्प्रुडन्स आहे. देन व्हॉट आर द युजेस अँड व्हॅल्यू और इम्पॉर्टन्स ऑफ द युटिलिटी ऑफ ज्युरिस्प्रुडन्स. म्हणजे याचं इम्पॉर्टन्स काय आहे. ज्युरिस्प्रुडन्स जर पर्टिक्युलर कायदा नसेल तर याचं काय महत्त्व आहे आणि त्याची युटिलिटी म्हणजे उपयोग काय आहे ज्युरिस्प्रुडन्सचा. तर पहिलं मेनली त्यांनी काय सांगितलं, मेनली हा लॉयर्ससाठी आणि जजेससाठी उपयोगी आहे. याचं कारण ते प्रत्यक्ष कायद्याच्या फील्डमध्ये असतात. आता वकिलांना समजा आम्ही म्हटलं की आम्ही जेव्हा लॉ झालो ना तेव्हा हे कायदे नव्हते असं म्हणून चालत नाही. अपडेट राहण्यासाठी आपल्याला जेवढे नवे 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 कायदे येतील त्याचा अभ्यास हा आपल्याला करावाच लागतो. जितके नवे येतील तसं, जशी तुमची टेक्नॉलॉजी जी असते सारखं तुम्हाला अपडेट राहावं लागतं त्यामध्ये. तसं म्हणजे असं म्हणून चालत नाही आम्हाला सिलेबसमध्ये नव्हतं, आम्हाला मॅडमने शिकवलं नव्हतं असं म्हणून चालत नाही. तसं कुठल्याही कायद्याचा अभ्यास करताना लॉयरला ह्या ज्युरिस्प्रुडन्सचे सगळे फॅक्ट्स अभ्यास विचारात घ्यावा लागतो. तसंच जजेसना सुद्धा कोर्टामध्ये, आता कोर्टात काय असतं सांगा, इंटरप्रिटेशन करणं. इंटरप्रिट करणं म्हणजे नक्की अर्थ लावणं. आता एक लक्षात घ्या, माझ्याकडे एक क्लायंट आले, मी त्यांची बाजू पुटअप करणार की त्यांची बाजू कशी कायद्याला धरून आहे. जे अपोजिट ॲडव्होकेट असतील ते त्यांच्या क्लायंटची बाजू पुटअप करतील की त्याची बाजू कायदेशीर कशी. पण ह्या सगळ्याचा करेक्ट अर्थ लावताना जजेसना या ज्युरिस्प्रुडन्सचा उपयोग होतो. त्यामुळे इट इज मेनली फॉर द लॉयर्स अँड जजेस. म्हणजे कुठल्याही कायद्याचा अभ्यास करण्यापूर्वी ज्युरिस्प्रुडन्सचा अभ्यास करावा, तर त्यामुळे आपल्याला जास्त तो अभ्यास नीट लक्षात येतो किंवा करेक्ट मिनिंग लक्षात येतं. आता त्यातलं पहिलं बघा, पहिला यूज आणि युटिलिटी काय आहे ज्युरिस्प्रुडन्सची. टू अंडरस्टँड द नेचर ऑफ लॉ. व्हॉट इज द नेचर ऑफ लॉ हे आम्हाला कसं कळतं. सोर्सेस ऑफ लॉ, नेचर ऑफ लॉ हे सगळा अभ्यास आहे ज्युरिस्प्रुडन्समध्ये. त्यामुळं मुळात कायद्याचं स्वरूप काय आहे. इट हेल्प्स इन द स्टडी ऑफ ॲक्च्युअल रूल ऑफ लॉ. तर ह्याचा प्रत्यक्ष अभ्यास ज्युरिस्प्रुडन्समुळे होऊ शकतो. ज्युरिस्प्रुडन्स हेल्प्स इन मेकिंग सायंटिफिक डेव्हलपमेंट ऑफ लॉ. म्हणजे कायद्याचा अभ्यास ही कशी त्याच्यामध्ये वेळोवेळी डेव्हलपमेंट होत गेली याचा आपल्याला अभ्यास कशामुळे होतो, ज्युरिस्प्रुडन्समुळं. आणि त्यामुळं आपला माइंडसेट कसा तयार होतो प्रत्येक कायद्याकडे बघण्याचा. हां, हे असं घडत गेलेलं आहे, अशा डेव्हलप झालेल्या आहेत. नंतर इट डेव्हलप द क्रिटिकल फॅकल्टीज ऑफ माइंड अँड गिव्ह द प्रॉपर अंडरस्टँडिंग ऑफ लिगल एक्सप्रेशन अँड टर्मिनॉलॉजी. आता मुळात टर्मिनॉलॉजी म्हणजे सांगते, जसे तुमचे इंजिनिअरिंगमध्ये आता मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधली टर्मिनॉलॉजी वेगळी. तुम्ही म्हणता ना आमच्या विषयात त्याला असं म्हणतात ना तुम्ही. मेकॅनिकलवाल्यांच्या टर्मिनॉलॉजी वेगळ्या, इलेक्ट्रिकल फॅकल्टीवाल्यांच्या टर्मिनॉलॉजी वेगळी. टर्मिनॉलॉजी म्हणजे ॲक्च्युअली काय, त्या विषयाचे पर्टिक्युलर वर्ड्स असतात. आता लिगल टर्मिनॉलॉजी ही कळायला खूप अवघड असते. याचं कारण तुम्हाला सांगते की बरेचसे शब्द ही टर्मिनॉलॉजी जी आहे म्हणजे लिगल वर्ड्स थोडक्यात, म्हणजे माझ्याकडं स्वतः लिगल डिक्शनरी वेगळी आहे. म्हणजे आपण दुसरी ऑक्सफर्डची अगदी डिक्शनरी वेगळी, त्यात मला करेक्ट मिनिंग कळणार नाही. पण ती लिगल डिक्शनरीमध्ये ह्या ज्या टर्मिनॉलॉजी वेगवेगळ्या वापरल्या जातात, कायद्यातले विषयच वेगळे असतात, म्हणजे तो टर्मिनॉलॉजीच वेगळी असते.
तर ती टर्मिनॉलॉजी कळायला पण आपल्याला या ज्युरिस्प्रुडन्सचा अभ्यासाचा उपयोग होतो, म्हणजे पर्टिक्युलर वर्ड्स टर्मिनॉलॉजी. देन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फंडामेंटल प्रिन्सिपल्स आपल्याला लक्षात आल्यामुळं काय होतं की कायद्याचा अभ्यास करताना, कायद्याचा करेक्ट अर्थ लावताना, कायद्याचं करेक्ट मिनिंग करताना, समजा आता कायद्याची भाषा तुम्हाला माहिती आहे खूप किचकट असते. मी तुमच्यासाठी सोप्यात सोप्या नोट्स तयार केलेल्या आहेत, पण प्रत्यक्ष जर तुम्ही कायद्याची पुस्तकं काढले ते इतकं किचकट वाटतं, त्याचं मिनिंग लागणं पण अवघड होतं. मग त्यावेळी आम्ही काय बघतो की हा कायदा कशासाठी बनवला आहे, काय प्रिन्सिपलने बनवला आहे. आता उदाहरणार्थ मॅटर्निटी बेनिफिट रिलीफ ॲक्ट जो आहे तो स्त्रियांना का दिला आहे, कारण निसर्गानेच अजून तरी स्त्रीच मुलाला जन्म देते. मग ते शेवटच्या कालावधीत तिला काही विश्रांतीची गरज असते किंवा नंतर पण थोडी विश्रांतीची गरज असते, बाळ तिच्यावर अवलंबून असतं. हा विचार सगळा करून त्यामध्ये प्रोव्हिजन केलेले आहेत सगळ्या. मग त्या प्रोव्हिजन वाचताना आपल्या लक्षात येतं, म्हणजे ज्युरिस्प्रुडन्सच्या अभ्यासामुळं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. सगळ्यात महत्त्वाचं ज्युरिस्प्रुडन्सच्या अभ्यासामुळं काय होतं, आत्ता जे कायदे आहेत, प्रचलित कायदे जे आहेत, पण फ्युचरमध्ये ते चेंजेस होणार, अमेंडमेंट होणार, काही कायदे रिपील होतील, काही कायदे नवे येतील. तर त्याचा अभ्यास करताना फ्युचरमध्ये कायदे कसे असावेत ह्याचासुद्धा अभ्यास. कारण एक लक्षात घ्या, बेसिक प्रिन्सिपल्स आहेत सगळ्या, पण कायदा हा कसा असतो बदलत जातो समाजाच्या रिक्वायरमेंटप्रमाणे किंवा इतर कन्सेप्ट, समाजाचे नॉर्म्स बदलल्यामुळं बदलत जातो. तर ह्या ज्युरिस्प्रुडन्सच्या अभ्यासामुळं आम्हाला कळू शकतं की कायद्याचं स्वरूप फ्युचरमध्ये कसं असावं. हे कशामुळं कळतं तर आम्हाला बेसिक कायदे शास्त्र कळलं आता त्याचं, म्हणजे कसे पाहिजे सुटेबल, त्या त्या सिच्युएशनला सुटेबल, किंवा फायदे कुणाचे व्हायला पाहिजेत, कुणावर अन्याय होता कामा नये. या सगळ्या गोष्टी या ज्युरिस्प्रुडन्सच्या स्टडीमुळं आपल्या लक्षात येतात. नंतर jurisprudence is the basis of each and every law. Therefore, before study of any law, study of jurisprudence is necessary. आणि म्हणून तुम्ही आता हा सब्जेक्ट इलेक्ट केलेला आहे, तर तुम्हाला तो जर नीट समजायला हवा असेल तर तुम्ही आधी ज्युरिस्प्रुडन्सचा अभ्यास करा. म्हणून आम्ही हा एक पॉईंट मॉड्यूल नंबर 1मध्ये का डिझाईन केला आहे, का इन्कॉर्पोरेट केला आहे, तर ह्यासाठी. आता तुम्ही कायद्याचा अजून आपण प्रत्यक्ष कुठल्या कायद्याचा अभ्यास केला नाही, म्हणून हे मॉड्यूल नंबर 1मध्ये का घातलं आहे, कारण ह्यानंतर आता वेगळे वेगळे आपला कायद्याचा अभ्यास सुरू होईल, त्यावेळी तुम्हाला हे ज्युरिस्प्रुडन्सचा खूप उपयोग होईल. नंतर ज्युरिस्प्रुडन्सचा उपयोग मेनली कोणाला होतो, जजेसना. तर इंटरप्रिटेशन, शेवटी जजेस काय करतात, इंटरप्रिट करतात. तर त्या कायद्याचा करेक्ट अर्थ, म्हणजे त्यामागचा हेतू काय नक्की, तर त्याचा अर्थ लावताना जजेसना ज्युरिस्प्रुडन्सचा उपयोग होतो. तर हे जे सगळे आहेत, म्हणजे प्रत्यक्ष ज्युरिस्प्रुडन्सला म्हटलं तर प्रॅक्टिकल इफेक्ट काही नाही, पण म्हटलं तर खूप मोठा इफेक्ट आहे असं हे ज्युरिस्प्रुडन्स. प्रॅक्टिकल इफेक्ट का नाही तर ते पर्टिक्युलर कायदा नव्हे, पर्टिक्युलर विषयाचा कायदा नव्हे, पण सगळ्या कायद्याचा अभ्यास करताना, अर्थ लावताना बेसिक प्रिन्सिपल्स आपल्या सगळे लक्षात येतात. तर दिस इज अ ज्युरिस्प्रुडन्स. आता आपण काय बघणार आहोत तर व्हेरियस स्कूल्स ऑफ ज्युरिस्प्रुडन्स. स्कूल्स मीन व्हॉट? स्कूल म्हणजे आपण म्हणतो ना विचारसरणी. एखाद्या गोष्टीकडं बघण्याची प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते. जसं आता प्रॅक्टिकलमध्ये कोण म्हणते आम्ही मूर्तीपूजा मानत नाही, कोण म्हणते हे आम्ही धार्मिक कृत्य मानत नाही, कोण म्हणते आम्ही धार्मिक कृत्यच मानतो. तर ह्या सगळ्यामुळं काय आहे सांगा, प्रत्येक गट एक वेगळी वेगळी विचारसरणी आहे प्रत्येकाची, एकाच गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, दॅट इज स्कूल्स. मग देर आर 3 टाइप्स ऑफ schools of the jurisprudence. What is first? First is analytical positivism or Austinian school. याला काय म्हणायचं, और ऑस्टिन्स थेरी असं म्हटलं जातं. म्हणजे काय, ऑस्टिनियन स्कूल म्हणायचं याला. ऑस्टिन ही नावं आहेत बरं का,
वेगवेगळे जे ज्युरिस्ट आहेत ना त्यांची ही नावं आहेत, ती मात्र लक्षात ठेवावी लागतील तुम्हाला. तर त्यांच्या मताप्रमाणे काय बघा, त्यांची थेरी काय म्हणते, कुणाची? ऑस्टिनची. ॲनालिटिकल स्कूल वॉज एस्टॅब्लिश्ड इन द बिगिनिंग ऑफ 19th सेंचुरी. म्हणजे 19व्या शतकाच्या सुरुवातीला ही थेरी पुढे आली. जर्मी बेंथम इज द फाउंडर ऑफ ॲनालिटिकल मेथड टू स्टडी. मूळ फाउंडर मेंबर कोण याचा, या विचारसरणीचा? जर्मी बेंथम. आणि त्यांनी काय केलं, ॲनालिटिकल मेथड टू स्टडी लॉ इन प्लेस ऑफ ॲबस्ट्रॅक्ट मेथड ऑफ नॅचरल लॉ स्कूल, हे त्यांना काढून टाकलं त्यांनी. इट वॉज ऑस्टिन, त्यानंतर त्याचाच शिष्य होता बेंथमचा. इट वॉज ऑस्टिन हू एक्सक्लुडेड ॲब्सोल्युटली फ्रॉम हिज ॲनालिसिस द ॲबस्ट्रॅक्ट थिंकिंग. ॲबस्ट्रॅक्ट थिंकिंग म्हणजे काय सांगा? गोषवारा, म्हणजे इन जनरल स्टडी, गोषवारा म्हणतात ॲबस्ट्रॅक्ट म्हणजे, ती त्याने एक्सक्लूड केली. म्हणून त्यालाही काय म्हटलं जातं, द फादर ऑफ ॲनालिटिकल स्कूल ऑफ लॉ. आता याचं मिनिंग बघा नक्की. ॲनालिटिकल स्कूलचं मिनिंग, द एक्सपोनंट म्हणजे कोण? निपुण, त्या क्षेत्रातले निपुण लोक, कैवार घेणारे म्हणजे त्याची बाजू घेणारे. द एक्सपोनंट्स ऑफ ॲनालिटिकल स्कूल ऑफ ज्युरिस्प्रुडन्स consider that the most important aspect of law is its relation to state. म्हणजे स्टेट म्हणजे आपला देश. त्यांनी इमिजिएट संबंध कुणाशी जोडलाय? स्टेटशी. मग आता आपल्या इथे कायदे कोण करतं? सर्वोच्च सत्ता, सार्वभौम सत्ता म्हणजे सॉव्हरीन मीन्स सुप्रीम अथॉरिटी, सुप्रीम पॉवर. आपल्या इथं पार्लमेंट, संसद ही सुप्रीम पॉवर आहे, ते कायदे बनवतात आपल्या इथं. तर त्यामुळं त्यांचे ह्या स्कूलप्रमाणे काय आहे की त्यांनी बनवलेले कायदे म्हणजे कायदे बस, त्यामध्ये इतर फॅक्टर्सचा विचार केला जाणार नाही. सो इट इज अ कमांड ऑफ स्टेट. देशाने आज्ञा केली पाळ, म्हणजे त्यांचं, म्हणून त्यांनी कायद्याचा प्रत्यक्ष संबंध कोण, ह्या स्कूलप्रमाणे त्यांचं मत काय? सॉव्हरीनची कमांड म्हणजे लॉ, म्हणजे ती जुनी असो कुठलीही असो, पण ती सॉव्हरीनची कमांड म्हणजे लॉ बस, इतर फॅक्टर्स आम्ही विचारात घेत नाही, असं दिस थेरी म्हणते. For this reason that this school is also termed as the positive school of jurisprudence. पॉझिटिव्ह स्कूल म्हणजे सॉव्हरीनची आज्ञा, म्हणून पॉझिटिव्ह स्कूल. आता जर्मी बेंथम बघा, त्यांनी काय म्हटलं बघा. जर्मी बेंथमनी म्हणजे मूळ ज्यांनी 19th सेंचुरीच्या सुरुवातीला जे हे विचारसरणी पुढे आणली, त्या जर्मी बेंथमच्या प्रमाणे तो इन द हिस्ट्री ऑफ लीगल थॉट इन इंग्लंडमध्ये एक लक्षात घ्या, ज्युरिस्प्रुडन्सचं क्षेत्र देशापुरतं मर्यादित नाही, वर्ल्ड वाईड. ही कन्सिडर्ड बीइंग द फाउंडर ऑफ पॉझिटिव्हिझम इन द मॉडर्न सेन्स ऑफ द टर्म. द कंट्रीब्युशन ऑफ जर्मी बेंथम टू द इंग्लिश लॉ रिफॉर्म्स कॅन बी समराइज. म्हणजे त्यांनी काय केलं, इंग्लिश कायद्यात सुधारणा केली. ही डिटरमाइंड इन द फर्स्ट प्लेस द प्रिन्सिपल ऑन विच रिफॉर्म शुड बी मेड. त्यांनी पहिलं काय ठरवलं की रिफॉर्म म्हणजे सुधारणा करताना कुठल्याही कायद्यामध्ये कुठले बेसिक फॅक्टर विचारात घेतले पाहिजेत. आणि सेकंडली ही डिटरमाइन द मेथड ऑफ लेजिस्लेशन बाय विच रिफॉर्म शुड बी कॅरीड आउट इन इंग्लंड. म्हणजे सुधारणा करताना कुठली मेथड विचारात घेतली पाहिजे, अशी 2 बेसिक प्रिन्सिपल्स त्यांनी पुढे आणली इंग्लंडमध्ये. आता ही थेरी कसली झाली? पॉझिटिव्ह, ॲक्टिव्ह पॉझिटिव्हिझम. आता दुसरं स्कूल कुठलं आहे? हिस्टॉरिकल स्कूल. म्हणजे त्यांच्या स्कूलप्रमाणे काय, ह्या विचारसरणीच्या लोकांप्रमाणे त्यांचं मत काय, हिस्ट्रीला फार प्राधान्य आहे. म्हणजे काय, कुठलीही गोष्ट करताना यामागं हिस्ट्री काय होती. आता तुम्हाला एक सहज म्हणून सांगते, पूर्वी आता बालविवाह प्रतिबंधक कायदा आलाय, पण ज्या काळी लहान मुलींची लग्न व्हायची,
हा विचार जर केला तर आपल्याला पटतं त्या काळी सिच्युएशन काय होती. तर हे जे लोक होते ते लोक मुलींना पळवून न्यायचे लहानपणी, म्हणून मग लवकर लग्न करून एकदा सासरी पाठवली आणि स्त्रियांनी घराबाहेर पाठवली. त्या काळाला ही गोष्ट योग्य होती हे आपल्याला आता कळतं. कायद्याचा अभ्यास करताना तेव्हा हा का कायदा नव्हता, म्हणजे त्या वेळचा विचार. म्हणून ह्या स्कूल्सच्या विचाराप्रमाणे त्यांचं म्हणणं काय, तर कुठलाही कायदा बघताना त्याच्या मागची हिस्ट्री बघितलीच पाहिजे, लिगल सिस्टीमच्या मागची हिस्ट्री बघितलीच पाहिजे. म्हणून या स्कूलला काय म्हटलंय, हिस्टॉरिकल स्कूल. हिस्टॉरिकल ज्युरिस्ट बॅनिश एथिकल कन्सिडरेशन फ्रॉम ज्युरिस्प्रुडन्स, रिजेक्टेड ऑल क्रिएटिव्ह पार्टिसिपेशन ऑफ जज. म्हणजे बरेच ठिकाणी जजमेंट कायदा असतो. आता आपण कॉमन लॉ पॉईंट जो शेवटी घेणार आहोत, कॉमन लॉ मीन्स जजमेंट काय, म्हणजे जज कायदे बनवण्याचा त्यांना अधिकार नसतो, पण ते जे निकाल देतात तो आपोआप कायदा होत जातो. तर त्याला त्यांच्या मताने प्राधान्य नाही, कारण त्यांचं म्हणणं काय, वेगवेगळे जजेस त्यांची वेगवेगळी विचारसरणी त्याप्रमाणे ते निकाल देतात. म्हणून हिस्ट्री बघणं महत्त्वाचं आहे, अशी त्यांचा विचार आहे. नंतर सॅविग्नी थेरी ऑफ वोल्क्सजिस्ट. आता सॅविग्नी हे पण नावच आहे बरं का. अकॉर्डिंग टू सॅविग्नी, अ लॉ मेड विदाउट टेकिंग इन टू कन्सिडरेशन. त्याच्या मताप्रमाणे काय, जर तुम्ही प्रत्येक गोष्टीच्या मागचा इतिहास जर बघितला नाही तर इतकं कन्फ्युजन्स वाढतील कायद्याची, म्हणून हिस्ट्री ही विचारात घेतलीच पाहिजे, असं ह्या सॅविग्नीचं म्हणणं. The origin of law lies in the popular spirit of the people, which Savigny termed as Volksgist. Savigny contribution to the development of historical school may briefly be stated. आता हे स्कूल म्हणजे हा विचार मांडताना त्यांनी काय काय मुद्दे विचारात घेतले बघा. हिस्ट्री बघणं का गरजेचं आहे. लॉ डेव्हलप्स लाईक लँग्वेज, म्हणजे काय सांगा, भाषा बदलत असते तुम्हाला माहिती. आता तुम्हा मुलांना खूप जुने मराठी वर्ड वापरले तर तुम्हाला अर्थ कळत नाही. भाषा मराठीच तुम्ही बोलता, पण भाषेत चेंज कसे होत जातात. आता तर मोबाईलची भाषा आणखीच वेगळी आहे तुमची, पण खूप जुने शब्द सांगितले तर अर्थ कळत नाही. म्हणजे मराठीच भाषा म्हटलं तर त्यात किती डेव्हलपमेंट्स होत जातात. म्हणजे भाषा म्हटलं तर मराठी, म्हटलं तर इंग्लिश, पण त्यात जसे बदल होत जातात तसं लॉ मध्ये डेव्हलपमेंट होत जाते. त्या परिस्थितीनुसार, सामाजिक परिस्थितीनुसार कायदे बदलत जातात. म्हणून हिस्ट्री बघणं महत्त्वाचं आहे. नंतर अर्ली डेव्हलपमेंट ऑफ लॉ इज स्पॉन्टेनियस अँड देअर आफ्टर ज्युरिस्ट डेव्हलप इट. म्हणजे पहिली जी काळाची भराभरा कायदे स्पॉन्टेनियसली, म्हणजे उत्स्फूर्तपणे, त्याला काही प्रोसिजर हे नव्हती, सारखं बदलत जायचे स्पॉन्टेनियसली. पण जेव्हा एका विशिष्ट लेवलला कायदे आले त्यानंतर मात्र ज्युरिस्टने सिस्टमॅटिक स्टडी करून त्याची पुढं डेव्हलपमेंट केली. म्हणजेच मग त्यावेळी आपल्याला विचार करताना काय केला पाहिजे की व्हॉट इज द हिस्ट्री बिहाइंड दिस. म्हणून ह्या स्कूलच्या विचारसरणीप्रमाणे तुम्ही हिस्ट्री बघणं गरजेचंच आहे. नंतर सॅविंग वॉज अपोज टू कोडिफिकेशन ऑफ जर्मन लॉ. हा विषय फारसा महत्त्वाचा नाही आहे. म्हणजे कोडिफिकेशन म्हणजे कायद्यात रूपांतर करणे. त्यांनी जर्मन जे कोडिफिकेशन, जर्मन कायदे झाले त्याला विरोध केला होता. नंतर लॉ इज अ कंटिन्युअस अँड अनब्रेकेबल प्रोसेस. म्हणजे काय सांगा, कंटिन्युअस प्रोसेस आहे. कायद्यामध्ये समाजाच्या परिस्थितीप्रमाणे कंटिन्युअस बदल होत जातात. म्हणून आज जे कायदे झाले त्याच्यामागं इतिहास काय होता हे आपण बघणं आवश्यक आहे अकॉर्डिंग टू हिस्टॉरिकल स्कूल. आणि कारण एखादा आज कायदा त्याची मुळं कुठं असतात, जुन्या काळात. म्हणून हिस्ट्री बघणं महत्त्वाचं आहे. रूट्स असतात तिथं या कायद्याचे. मग त्या दृष्टीने आपण अभ्यास केला जातो. कुठल्याही गोष्टीच्या मागचा इतिहास बघितला तर आपल्याला अनेक गोष्टी क्लॅरिफाय होतात. तसं त्याचं म्हणणं ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. पण आज ज्या लेव्हलला आम्ही आलो ते बघताना ह्याच्या मागं काय घडलं होतं हे बघणं गरजेचं आहे. तर हे झालं हिस्टॉरिकल स्कूल. आता व्हॉट इज थर्ड वन, सोशॉलॉजिकल स्कूल. म्हणजे काय सांगा, सामाजिक
समाजाचा विचार करणारी विचारसरणी. द सोशॉलॉजिकल ज्युरिस्ट लुक अपॉन लॉ ॲज अ सोशल फेनॉमिना. कारण कायदा हा मुळात कोणासाठी आहे? समाज स्वास्थ्यासाठी आहे. तर त्यामुळे हा सोशल फेनॉमिना आहे. लॉ इज अ सोशल फंक्शन अँड एक्सप्रेशन ऑफ ह्युमन सोसायटी कन्सर्निंग द एक्सटर्नल रिलेशन ऑफ इट्स इंडिव्हिज्युअल मेंबर्स. म्हणजे काय सांगा, समाजात आपण राहतो, आपण इंडिव्हिज्युअल व्यक्ती आहोत, पण समाजात वागताना आपण कसं बिहेव करायचं, आपले राईट्स कुठले, हे सगळं गोष्टी कायदा ठरवतो. म्हणून त्यांचं म्हणणं काय, दिस इज अ सोशल फेनॉमिना. सो दिस इज अ सोशॉलॉजिकल स्कूल. यांच्या विचारसरणीप्रमाणे त्यांचं म्हणणं असं. द ज्युरिस्ट शूड कॉन्सन्ट्रेट हिज अटेन्शन नॉट सो मच ऑन इंडिव्हिज्युअल. म्हणून त्यांचं म्हणणं काय, ज्युरिस्टने कायदे बनवताना ह्याचा विचार केला पाहिजे, इंडिव्हिज्युअलचा विचार न करता टोटल समाजाचा विचार करावा, असं हे विचार म्हणतात. आता व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सोशॉलॉजिकल ज्युरिस्प्रुडन्स. आता ह्यांच्या कॅरेक्टरिस्टिक काय बघा सोशॉलॉजिकल स्कूलच्या. सोशॉलॉजिकल ज्युरिस्ट रिगार्ड द वर्किंग ऑफ लॉ रादर दॅन ॲब्स्ट्रॅक्ट कंटेंट ऑफ लॉ. म्हणजे त्यांचं मग ते प्राधान्य कशाला आहे ह्या स्कूलच्या लोकांचं, की आम्ही काय म्हणतो वर्किंग ऑफ लॉ, म्हणजे लॉ कसा वापरला जातोय ह्याच्यावर त्यांचं जास्त प्राधान्य आहे. नंतर सोशॉलॉजिकल ज्युरिस्ट रिगार्ड लॉ ॲज अ सोशल इन्स्टिट्यूशन डिझाईन ऑन द बेसिस ऑफ एक्सपिरियन्स. आता हे कसं बनवतं आपण, समाजाचे हे जे कायदे समाजासाठी केलेत ते कशावर अवलंबून असतात, बेसिस ऑफ एक्सपिरियन्स, अनुभवावरनं, नीड, गरजातनं निर्माण होतात सामाजिक कायदे. आणि बोथ वेअर ॲज ॲनालिटिकल, हिस्टॉरिटिकल अँड फिलॉसॉफिकल ज्युरिस्ट कन्सिडर लॉ in terms of deliberate command or unconscious silent growth or as an abstract right reason. The perfection of law for sociological jurists is its emphasis upon social circumstances. मग ह्या विचारसरणीचे लोक आमचं मेन फंक्शन कशावर, मेन कॉन्सन्ट्रेशन कशावर असलं पाहिजे, समाज स्वास्थ्य असलं पाहिजे. इंडिव्हिज्युअल विचारसरणीपेक्षा समाजाला प्राधान्य द्या, कारण सगळे इंडिव्हिज्युअल मेंबर मिळूनच समाज होतो. आणि समाजात वावरताना प्रत्येक व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीशी संबंध येताना मग त्याचे कायदे पाहिजे, कुठले राईट आहेत, कुठले ड्युटीज आहेत, हे ठरवणं महत्त्वाचं आहे. तर फायनली द सोशॉलॉजिकल ज्युरिस्ट आर डायव्हर्स इन देअर परसेप्शन टू लॉ. सम आर प्रॅग्मॅटिस्ट, म्हणजे आता त्यांच्यात परत काय काय विचार वेगळे आहेत बघा. काही आहेत प्रॅग्मॅटिस्ट म्हणजे उपयुक्तवादी, म्हणजे उपयोग झाला पाहिजे असे कायदे पाहिजे. काही जणांचं काय म्हणणं आहे, एम्पिरिसिस्ट म्हणजे प्रायोगिक तत्वाचा वापर, प्रयोग करून बघा मग बदलू शकता ना कायदा. समजा तो प्रॅक्टिकेबल नसेल, बदला, अमेंडमेंट करा, पण प्रयोग करत राहा. आणि काही जणांचं टेक्निकल, अदर्स आर कोर्ट माइंडेड. काही जण काय म्हणतात कोर्टामध्ये जे न्यायाधीशांनी निकाल दिला ना तोच मान, असे वेगळे वेगळे त्यांच्यातले विचार आहेत हे. दस अकॉर्डिंग टू रॉस्को पाऊंड, म्हणजे हेही नावच आहे, द सोशॉलॉजिकल ज्युरिस्ट लुक मोर फॉर द वर्किंग ऑफ लॉ दॅन फॉर इट्स ॲब्स्ट्रॅक्ट. ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे गोषवारात बघू नका कायदा, त्याचं वर्किंग कसं होतं याच्यावर फोकस करा, असं म्हणणं कोणाचं झालं की ह्या सोशॉलॉजिकल स्कूलचं. आता ह्यानंतर मी एक मायनर पॉईंट सांगते आणि आपला मॉड्यूल नंबर 1 कंप्लीट करते आज. आता कॉमन लॉ. कॉमन लॉ म्हणजे काय, तर कॉमन लॉ द कॉमन लॉ इज अ सिस्टीम ऑफ लॉ यूज्ड इन इंग्लंड. मुळात कॉमन लॉ कुठं वापरला जातो, इंग्लंडमध्ये. कॉमन लॉ ऑफ इंग्लंड असंच म्हटलं जातं. आता हा डेव्हलप कसा होतो बघा, कॉमन लॉ हा डेव्हलप कसा होतो, जे प्रचलित कायदे म्हणजे प्रोसिजरनी जे कायदे कोडिफाईड झालेले आहेत ते नव्हे कॉमन लॉ. तर कॉमन लॉ म्हणजे काय, तर द वर्ड कॉमन लॉ हॅज अ टेक्निकल मिनिंग इन इंग्लंड. त्याला एक पर्टिक्युलर टेक्निकल मिनिंग आहे. द कॉमन लॉ ऑफ इंग्लंड एक्सेप्ट द स्टॅट्यूट्स अँड इक्विटी. म्हणजे जे आमचे ठळक जे कायदे आहेत, कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट वगैरे जे कायदे आहेत, म्हणजे तिकडेही आहे, तर ते जे कायदे आहेत त्याच्यापेक्षा हा वेगळा आहे कॉमन लॉ.
तो कशातनं मग डेव्हलप झाला? जज मेड लॉ म्हणतात त्याला. कॉमन लॉ म्हणजे काय? जजांनी आपल्या वेगवेगळ्या डिसिजनमधनं दिलेले जे कायदे तयार झाले, दॅट इज अ कॉमन लॉ. म्हणजे जज मेड लॉ. आणि हे एन्शंट जमान्यापासून ही कॉमन लॉ आहे इंग्लंडमध्ये. म्हणजे आता आज पण अनेक केसेसमध्ये अनेक निकाल दिलेले असतील, तर त्यातनं हा डेव्हलप झालेला आहे कॉमन लॉ ऑफ इंग्लंड. हे फक्त इंग्लंडमध्ये आहे. कॉमन लॉ इज अ जज मेड लॉ. म्हणून त्याला काय म्हणतात? जज्जांनी बनवलेला कायदा. म्हणजे जज्जांना कायदे बनवण्याचा अधिकार नाही. लक्षात घ्या, कायदे आपलं पार्लमेंटच बनवतं, पण जे निकालातनं वेगळे वेगळे डेव्हलप होत जातं ना, दॅट इज कॉमन लॉ. ॲज इट डेव्हलप्ड ओव्हर द कोर्स ऑफ मेनी सेंचुरीज इन इंग्लिश कोर्ट. इंग्लिश कोर्टाने अनेक शतकापासून ही चालू आहे कॉमन लॉ. त्यामुळे आता तो इतका डेव्हलप झालेला आहे, म्हणजे तो निकालातनं, ह्या निकालात असं धरलं, या निकालात असं, इट बिकम्स लॉ. हे दॅट इज, जे कायदे आपण पुस्तकात तयार केलेले तो हा लॉ नव्हे. तर जज्जांनी जे वेगवेगळे निकाल दिले त्यातनं डेव्हलप झाले आणि अनेक शतकं हे सुरू आहे. म्हणून त्याला काय म्हणतात? कॉमन लॉ ऑफ इंग्लंड. द पार्ट ऑफ इंग्लिश लॉ दॅट इज डिराइव्ड फ्रॉम कस्टम अँड ज्युडिशियल प्रेसिडेंट. म्हणजे ह्याचं उगमस्थान कुठली? तर कस्टम, म्हणजे ज्या जुन्या रूढी परंपरा होता त्या विचारात घेऊन निकाल दिलेले असतील. अगदी पूर्वीच्या काळात रूढीला महत्त्व होतं ना, कस्टमला. म्हणजे ह्याचा बेस कुठला आहे कॉमन लॉचा? तर कस्टम आणि ज्युडिशियल प्रेसिडेंट, म्हणजे दिलेले न्याय, ह्यातनं तो डेव्हलप होत गेलेला आहे. सो इट इज अ अनरिटन लॉ. म्हणजे हा लिखित स्वरूपात किंवा कोडिफाईड लॉ आहे का इतर आपले कायदे असतात तसं नाही. लिखित स्वरूपात असं कॉमन लॉ म्हणून तुम्हाला मिळणार नाही एक असा तो डेव्हलप होत गेला. बेस्ड ऑन लिगल प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय द कोर्ट्स, कॉमन लॉ इन्फ्लुएन्सेस द डिसिजन मेकिंग प्रोसेस इन अनयुज्युअल केसेस. जनरली हा केव्हा वापरला जातो? अनयुज्युअल म्हणजे ज्याच्याकडं एखादी वेगळीच अशी केस आहे ज्याच्यामध्ये इतर कायद्यात क्लिअर कट प्रोव्हिजन नाही आहे त्यात. म्हणजे एरवी कसं, ही घटना आहे, ही कायद्यात कशी बसते, ही घटना कायद्यात कशी बसते. तर ही ज्या अनयुज्युअल केसेस आहेत ज्याच्या विषयात क्लिअर कट प्रोव्हिजन नाही कायद्यात, त्यावेळी हा कॉमन रूल वापरला जातो. दॅट इज कॉमन लॉ ऑफ इंग्लंड. I hope you have understood, and so we have completed our module number 1. At next lecture we shall start the module number 2. म्हणजे आपण प्रत्यक्ष आता कायद्याचा अभ्यासाला सुरुवात करणार आहे. म्हणून आज पहिल्या मॉड्यूलमध्ये ज्युरिस्प्रुडन्स घेतले. I have already uploaded the assignment. So just try the assignments and please complete in the time. So good day.